तर मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। एक प्रीमियम गाडी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, किया कार्निवल, जी की आज भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। 64 लाख रुपये एक शोरूम प्राइस जी आहे या गाडीची ठेवण्यात आलेली आहे। इथे मीडिया तर भरपूर आहे, बट मी ट्राय करतो की तुम्हाला या गाडीच्या ज्या पूर्णपणे डिटेल्स आहेत ते द्याव्यात। इंजिन ऑप्शन डिझेल इंजिन असणार आहे, ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये असणार आहे। आता तुम्हाला वाटेल की ही गाडीची किंमत एवढी जास्त काय, तर हे जर पाहिलं सीबी युनिट असणार आहे। सीबी युनिट म्हणजे काय की बाहेर इम्पोर्ट करून जे ही गाडी भारतीय मार्केटमध्ये विकली जाणार आहे। त्यामुळे आपल्याकडे जे इम्पोर्ट केलेल्या गाड्या असतात ना त्यांना टॅक्सेस भरपूर लागतात, बट ओव्हरऑल जे फीचर्स आहेत प्रीमियम कॅटेगरीचे फीचर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। सो चला माहिती घेऊया किया कार्निवल बद्दल मराठीमध्ये। ओके, तर मित्रांनो फ्रंटने आपण सुरुवात करूया। फ्रंटने तुम्हाला भरपूर अशी मोठी जी ग्रिल आहे ते पाहायला भेटते। सो कार्निवलचं जे नेक्स्ट जनरेशन बाहेरच्या मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेलं होतं ना, सेम तेच डिझाईन आहे, कारण की सीबी युनिट असणार आहे। सो इम्पोर्ट केलेलं आहे। इथे तुम्ही कियाचा लोगो पाहू शकता। अगेन पूर्णपणे एलईडीज मध्ये हेडलॅम्प आहेत। इथे DRL चे देण्यात आलेले फ्रंट पार्किंग जे सेन्सर आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात। ॲडास लेवल 2 चे देखील जे फीचर्स आहेत ते तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत। सो फ्रंट साईडने जर पाहिलं ना तर गाडीचा ओव्हरऑल लुक तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्यानंतर साईड प्रोफाईलवरती येऊ आपण। इथे जर पाहिलं तर जे कॉन्टिनेंटलचे जे टायर आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि याची प्रोफाईल पाहूया आपण। ओके, R18 म्हणजे अलॉय जर पाहिले तर 18 इंचचे आहेत। 235 60R 18चे जे टायर प्रोफाईल हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते। 360 डिग्री कॅमेराचं फीचर ओव्हरऑल वरती आहे। इथे आहे रिक्वेस्ट सेन्सर। डोर जर पाहिले तर सेकंड जो डोर आहे हा तुम्ही इलेक्ट्रिकली जो आहे तो ओपन आणि क्लोज करू शकता। इथे जर पाहिलं जो रिक्वेस्ट सेन्सर आहे हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर इथे सनशेड सुद्धा देण्यात आलेले आहे। सो इथने ना तुम्ही हे जे सनशेड आहे अशा पद्धतीनं वर देखील घेऊ शकता। वरती रूफ रेल देण्यात आलेले आहेत। अगेन मागच्या साईडला जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत। ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिलं ना तर ऑलमोस्ट तुम्हाला 180 mm च्या दरम्यान जो ग्राउंड क्लिअरन्स या गाडीचा मिळून जातो। त्यानंतर मागच्या साईडला येऊ आपण। जो इलेक्ट्रिक जो टेलगेट आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। बऱ्यापैकी मोठा जो स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो। असं काय जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। बेसिकली हे जे सीट आहे ना तुम्ही खाली देखील घेऊ शकता। सो बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो। इथे जर पाहिलं तर जो टेलगेट आहे हा तुम्ही इलेक्ट्रिकली जातो इथनं क्लोज करू शकता। हे ऑटोमॅटिक ऑफचं जे बटन हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण जर हे बटन प्रेस केलं तर हा जो टेलगेट आहे हा अशा पद्धतीनं क्लोज देखील होऊन जातो। सो एकच जे कार्निवलचं व्हेरियंट आहे असणार आहे। कार्निवलचं जे लेमोझिन प्लस आहे इथे दाखवण्यात आलेलं आहे। सो लेमोझिन हे असणार आहे पूर्णपणे कनेक्टेड। जे टेल लॅम्प आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। कियाचा लोगो तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता। अगेन मागच्या साईडला रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर जो वायपर आहे ओके सो वायपर जर पाहिलं इथे वरच्या साईडला वायपर देण्यात आलेला आहे आणि मागच्या साईडला जे डिफॉगर हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात। सो गाडी जर पाहिलं ना MPV सेगमेंटमध्ये ना ही गाडी बऱ्यापैकी तुम्हाला जो स्पेस आहे हा ऑफर करते। आता कियाने काय केलं होतं माहिती का, ज्या वेळेस त्यांची जी आधी किया कार्निवल लॉन्च केली होती ना तर त्या गाडीमध्ये ना तुम्हाला भरपूर असे जे सीटिंगचे ऑप्शन हे देण्यात आलेले होते। बट आता फक्त थर्ड रो जे आहे ते तुम्हाला म्हणजे 3च रोचे जे ऑप्शन हे या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर इथे जर पाहिलं जे सीट आहे हे वेलकम फंक्शन सोबत तुम्हाला मिळून जातं। त्यानंतर इथे 4ही पॉवर विंडोचे जे बटन्स हे देण्यात आलेले आहेत। 4ही ऑटो डाऊन आणि ऑटो अपच्या फीचर सोबत जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। ओके, सो इंटेरियर थोडंसं आपण पाहून घेऊ। तर इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर अशी काय स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे। टिल्ट आणि ऑब्विसली टेलिस्कोपिक जे आहे ते ॲडजस्ट होते। 12.3 इंचची ही एक स्क्रीन मिळून जाते। देन अगेन ही सुद्धा एक कनेक्टेड स्क्रीन आहे। सो मल्टिपल तुम्हाला स्क्रीन मिळून जातात। हेडअप डिस्प्ले सुद्धा तुम्हाला मोठा या ठिकाणी देण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इन्फॉर्मेशन घेऊ शकता। स्पीड देन टर्न बाय टर्न नेव्हिगेशन असेल हे देखील पाहू शकता। वरती जर पाहिलं तर 2 सनरूफ जे आहेत देण्यात आलेले आहे। सो इथे देखील सनरूफ आहे, तो देखील सनरूफ आहे। त्यानंतर खालच्या साईडला आपण सेंटर कॉन्सोल जर पाहिला ना इथे तुम्हाला एकदम प्रीमियम लेवलचं जे फील हे येणार आहे। इथे तुम्ही ड्राईव्ह सिलेक्टर पाहू शकता। ड्राईव्ह मोड इथनं सिलेक्ट करू शकता। इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे। 2 कप होल्डर, वायरलेस चार्जर। इथे सुद्धा टाईप-C ज्या पोर्ट आहेत हे देण्यात आलेले आहेत। फास्ट USB जे आहेत ते सपोर्ट करतात। अगेन इथे जर हे बटन पाहिलं तर हे मीडिया कंट्रोलचे बटन असणार आहे। इंजिन पोस्ट स्टॉप बटन इथे देण्यात आलेले आहे। इथे सुद्धा बटन जे आहे ते देण्यात आले। सो बेसिकली व्हेंटिलेटेड सीट्स आहेत। सो इथनं तुम्ही जे व्हेंटिलेशन आहे ते सेट करू शकता। देन पार्किंग जर कॅमेरा तुम्हाला ऑन करायचा असेल इथनं करू शकता। इथे जर पाहिलं इथे देखील चांगला स्पेस तुम्हाला देण्यात आलेला आहे। ओव्हरऑल जे पण मटेरियल तुम्हाला देण्यात आलेलं ना गाडीमध्ये ते एक प्रीमियम लेवलचं आहे। इथे जर पाहिलं तर इथे देखील सॉफ्ट टच मटेरियलचा जो यूज आहे हा झालेला आहे।
अगेन इलेक्ट्रॉनिक जो आयर रूम आहे हा देण्यात आलेला आहे. आणि हा जर पाहिला ना, ओके, हा शिफ्ट देखील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सो हे फीचर नक्की कामाचं आहे. बरं, भारतीय जे कार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर हे पाहायला भेटत नाही. सीट क्वालिटी जर पाहिलं नेक्स्ट लेवल तुम्हाला मिळून जाते. सो बऱ्यापैकी जो फील आहे हा याच्यामध्ये तुम्हाला चांगला मिळून जातो. सो असं काय फ्रंट साईडला जे इंटेरियर देण्यात आलेले आहे. अगेन इथे जर पाहिलं तर जे फ्रंट आणि रिअर साईडचा जो सनरूफ आहे हा तुम्ही इथनं ओपन करू शकता. त्यानंतर LEDs मध्ये जे लॅम्प्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. सो आपण सेकंड रो पाहूया कसा आहे. ओके, तर आता सेकंड रो मध्ये आपण पाहूया. इथे जर पाहिलं तुम्हाला बकेट सीटचा जो ऑप्शन हा देण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं मॅन्युअली जे आहे ते तुम्ही हे जे सीट आहे ना हे मागे पुढे करू शकता. हां, ओके. सो याच्या थ्रू तुम्ही सीट जे आहे ते पुढे मागे करू शकता. आणि देन तुम्ही अशा पद्धतीनं जे सीट आहे हे स्लाइड देखील करू शकता. त्यानंतर हा जो सपोर्ट आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो ओपन देखील हे पाहू शकता तुम्ही. हे हा जो एक्स्ट्रा थाई सपोर्ट आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं इलेक्ट्रिकली जे आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे जे आहे ते रिक्लाइन देखील करू शकता. सो हे फीचर जर पाहिलं तरी देखील नक्कीच चांगले आहे. 3 झोन क्लायमेट कंट्रोल जो AC हा देण्यात आला. सो फ्रंट साईडला ज्यांना ज्याप्रमाणे टेम्परेचर पाहिजे सेकंड रो मध्ये आणि देन थर्ड रो मध्ये सुद्धा तुम्ही जो हा AC हा कंट्रोल करू शकता टेम्परेचर प्रमाणे. देन इथे जर पाहिलं वरच्या साईडला जे AC वेन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. इथे आहे AC वेन्सचे कंट्रोल. सो इथनं तुम्ही AC जे आहे ते कंट्रोल करू शकता. सो मागच्या साईडला आपण स्पेस पाहूया की किती स्पेस तुम्हाला मिळतोय. सो इथे जर पाहिलं तर ठीक आहे, चांगला स्पेस आहे बरं का. आणि 2 व्यक्ती बसू शकतात, 3 व्यक्ती सुद्धा बसू शकतात कमी साईजच्या असतील तर. आणि ऍडजस्टेबल जे हेडरेस्ट आहेत ते देण्यात आलेले आहेत. इथनं तुम्ही जो AC आहे हा पाहू शकता. सो मागच्या साईडला सुद्धा सनशेड जे आहे देण्यात आले तुम्ही पाहू शकता. म्हणजे हे सुद्धा कियाने या कार्निवलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जे सनशेड आहे हे देण्यात आलेले आहेत. सो असं काय थर्ड रो मध्ये स्पेस आहे. आणि गाडीमध्ये जर इंजिन ऑप्शन पाहिलं तर ते भेटतो तुम्हाला डिझेल इंजिन 2.2 लिटरचं, ज्याची पॉवर प्रोड्यूस करतो 190 bhp, 441 न्यूटनमीटरचा टॉर्क. ओके, तर मित्रांनो किया कार्निवलचा मी भरपूर प्रयत्न केला की पूर्णपणे व्हिडिओ करायचा. बट जेवढी माहिती मला भेटली तेवढी मी तुम्हाला सांगितलेली आहे. गाडीमध्ये फक्त डिझेल इंजिन असणार आहे. CB युनिट आहे म्हणजे कम्प्लीट बिल्टअप युनिट. आता याच्यामध्ये होतं काय की गाड्या इम्पोर्ट केल्या जातात आणि मी जसं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की या गाडीमध्ये जो टॅक्सेस असतो तो जास्त लागतो. त्यामुळे या गाडीची जी प्राइसिंग आहे ती जास्त झालेली आहे. जुनी जी कार्निवल होती ती मला अजून देखील वाटते की व्हॅल्यू फॉर मनी आहे. बऱ्यापैकी तुम्हाला त्या गाडीमध्ये स्पेस वगैरे फीचर चांगले भेटून जातात. बाकी नवीन डिझाईन आहे. आणि ह्या गाडीचा मी अजून एक वॉक राऊंड करणार आहे. जशी गाडी शोरूमला येईल ना त्याबद्दल मी एक चांगला वॉक राऊंड तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा जो प्रयत्न हा करणार आहे. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला भरपूर असे ज्या गाडीचे फीचर जे की माझ्याकडून मिस झालेले आहेत ते तुम्हाला सांगता येतील. बाकी 63,90,000 रुपये या गाडी जर पाहिली एक्स्ट्रीम प्राइस आहे. ऑलमोस्ट 75 लाखाच्या आसपास या गाडीची जी किंमत आहे ती जाणार आहे. सो ही काय माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.